बांधकाम कामगारासाठी आता एक नवीन योजना चालू झालेली आहे, जी की अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट, ज्यामध्ये या संचात तुम्हाला 10 वस्तू मिळतात. तर त्या 10 वस्तू कोणत्या आहेत व तसेच तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार अर्ज करण्यासाठी आणि तुम्हाला अर्ज कुठे व कसा करायचा ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तसेच लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन हे करू शकता. तर बघा, अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट जे बांधकाम कामगार आहेत, म्हणजेच ज्यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे, त्यांना पूर्वी सेफ्टी किट मिळत होती. तसेच स्कॉलरशिपचे फॉर्म देखील बरेचसे होते, ज्यांच्या पाल्यांसाठी स्कॉलरशिप फॉर्म भरता येत होते. त्यावरती आपण पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत व तसेच कोणत्या वर्गासाठी किती स्कॉलरशिप मिळते त्यावर देखील पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहे. त्याची प्लेलिस्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा आय बटनवरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किटमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, तसेच कागदपत्रे कोणती व अर्ज कुठे करायचा, कसा करायचा ते आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला पहिली वस्तू म्हणजे बघा, पत्र्याची पेटी तुम्हाला मिळणार आहे. आतापर्यंत जशा सेफ्टी किटमध्ये पत्र्याच्या पेटी मिळत होत्या त्याप्रकारे तुम्हाला इथे पत्र्याची पेटी मिळेल. त्यानंतर तुम्हाला प्लास्टिकची चटई म्हणजेच एक चटई मिळेल तुम्हाला, प्लास्टिकची मॅट जी असते ती तुम्हाला या संचामध्ये मिळेल. त्यानंतर तुम्हाला धान्य साठवण कोठी 25 किलो क्षमता असलेली धान्य साठवण कोठी अशी तुम्हाला मिळणार आहे. इथे इमेजेस आपण AIने जनरेट केलेले आहेत, त्यामुळे वेगळे असतील इमेजेस, पण तुम्हाला 25 किलो क्षमता असलेली धान्याची कोठी ही मिळणार आहे. तसेच तुम्हाला अजून एक कोठी मिळणार आहे, जी की 22 किलो क्षमता असलेली असणार आहे. म्हणजेच 2 कोठ्या तुम्हाला मिळणार आहेत, एक 25 किलो क्षमतेची आणि 22 किलो क्षमता असलेली. तसेच एक बेडशीट तुम्हाला मिळेल या 10 वस्तूंमध्ये. व त्यानंतर तुम्हाला एक चादर मिळणार आहे व चादर झाल्यानंतर तुम्हाला ब्लँकेट देखील मिळणार आहे. या 3 वस्तू जसे बेडशीट, चादर आणि ब्लँकेट या तिन्ही तुम्हाला त्या 10 वस्तूंमध्ये मिळणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला साखर ठेवण्यासाठी एक डबा मिळणार आहे. त्याची क्षमता 1 किलोपर्यंत राहणार आहे. म्हणजेच 1 किलो साखर बसेल इतक्या क्षमतेचा तुम्हाला एक डबा त्या इसेन्शियल किटमध्ये मिळेल. व तसेच तुम्हाला 500 ग्रॅम चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा देखील तुम्हाला मिळणार आहे. साखरेचा 1 किलो क्षमतेचा आणि चहा पावडर ठेवण्यासाठी 500 ग्रॅम क्षमतेचा डबा तुम्हाला इथे मिळणार आहे. व त्यानंतर तुम्हाला वॉटर प्युरिफायर मिळणार आहे 18 लिटरचं, प्लस त्यासोबत तुम्हाला 2 कॅन्डल देखील मिळणार आहे. तर ही इमेज AI जनरेटेड आहे म्हणून वेगळीच दिसत आहे. तुम्हाला प्रॉपर एक 18 लिटरचं वॉटर प्युरिफायर मिळेल व तसेच 2 कॅन्डल देखील मिळतील. या प्रकारे तुम्हाला या पूर्ण 10 वस्तू मिळणार आहे. याचं GRची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तेथे जाऊन तुम्ही GRमध्ये काय लिहिले ते देखील तुम्ही स्वतः वाचू शकता. आता हे झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतील, म्हणजेच अर्ज करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत. तर डॉक्युमेंटमध्ये बघा, तुम्हाला असा कोणता सेपरेट फॉर्म म्हणजेच जास्त डिटेल असणारा भरायचा नाही, त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट नाही लागणार. पण तुमची कामगार नोंदणी असणं गरजेची आहे आणि कामगार नोंदणी जर असेल, रिन्यू केलेली असेल, म्हणजेच चालू असेल, जर ती एक्सपायर झाली असेल तर तुम्हाला चालणार नाही, तुम्हाला ते रिन्यू करून घ्यावी लागेल. जर ती कामगार नोंदणी चालू असेल तर तुम्हाला तो कामगार नोंदणी क्रमांक हा टाकायचा आहे. तुम्हाला सध्या तुमचा कामगार नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तेथे क्लिक करून तुम्ही तुमचा कामगार नोंदणी क्रमांक घेऊ शकता. आता कामगार नोंदणी क्रमांक घेतल्यानंतर पुढे काय करायचं ते आपण आता इथे बघू. तर बघा, अर्ज कुठे व कसा करायचा. आता कामगार नोंदणी क्रमांक तर तुम्हाला मिळाला, त्यानंतर अर्ज कसा व कुठे करायचा ते आपण इथे बघू. तर तुम्हाला सुरुवातीला एक लिंक मिळेल जी की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अर्ज करण्यासाठी त्या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे. तर लिंकवरती गेल्यानंतर बघा, तुम्हाला इथे कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. कामगार नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड OTP वरती क्लिक करून OTP हा इथे आलेला OTP हा इथे टाकायचा आहे. तर OTP टाकल्यानंतर बघा, तुम्हाला इथे OTP व्हेरीफाय होईल. आपण इथे पूर्ण ब्लॉग देखील टाकलेला आहे, कसं तुम्हाला फॉर्म हा भरायचा आहे. इथे देखील तुम्ही स्टेप बघू शकता, खूप छोट्या स्टेप आहेत. इथे लिंक आहे. तुम्हाला तुमचा कामगार नोंदणी क्रमांक माहीत नसेल, इथून देखील लिंकवरती क्लिक करून तुम्ही कामगार नोंदणी क्रमांक घेऊ शकता. ज्या वेबसाईटवरती अर्ज करायचा इथे लिंकवरती क्लिक करून त्या वेबसाईटवरती जाऊ शकता. नंतर आपण OTP पर्यंत सांगितलं होतं, OTP इथे टाकायचा आहे, तो व्हेरीफाय करायचा आहे. व त्यानंतर बघा, इथे तुमची वैयक्तिक माहिती आपोआप जी बांधकाम कामगार नोंदणी करताना जी होती ती इथे ऑटोमॅटिक आलेली असेल. तुम्हाला खाली स्क्रोल करून तुमचा
जवळचा कॅम्प निवडायचा आहे. म्हणजे तुम्हाला जिथे पेटी मिळेल तो कॅम्प तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे व नंतर अपॉइंटमेंट डेट घेऊन तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट ही करायची आहे. बस इतक्या स्टेप तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे. या ब्लॉगची लिंक देखील तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवरती किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही विचारू शकता. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.